चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाचा तिढा अद्याप कायम आहे। काँग्रेसमधील नेत्यांना त्यावर तोडगा काढण्यात यश आलं नाहीये। त्यामुळे हा प्रश्न दिल्ली दरबारी पोहोचलाय। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्षामुळे चंद्रपूर महापालिकेतला तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। पाहूयात। चंद्रपूर काँग्रेसमधील मारामारी आता दिल्ली दरबारी। चंद्रपूर महापालिका महापौर पदाचा वाद दिल्लीत। प्रतिभा धानोरकर विजय वडेट्टीवार संघर्षामुळे तिढा। चंद्रपूर महानगरपालिकेचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। मात्र त्याआधीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद दिल्ली दरबारी पोहोचलाय। महापौर पदावरून काँग्रेसमधील धानोरकर आणि वडेट्टीवार गटात रस्सीखेच सुरू झाली आहे। गटनोंदणीवरूनही धानोरकर आणि वडेट्टीवार गटात राजकीय लढाई पाहायला मिळत होती। आता महापौर पदावरून तिढा निर्माण झाल्यानं पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। होऊ देत, आता बोलवलं आहे, आम्ही सांगू सगळी वस्तुस्थिती आणि हायकमांड जो निर्णय देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांचे गट आहेत। याआधीही गटनोंदणीवरून दोन्ही नेते आमनेसामने आले होते। तेव्हा विजय वडेट्टीवारांनी एक पाऊल मागे घेत या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। मात्र आता महापौर पदावरून दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। याचं कारण आहे प्रतिभा धानोरकरांनी ठेवलेलं स्टेटस। जंग में जाने वाले घोडे बारात में नहीं नाचते। धानोरकरांच्या या स्टेटसची चांगली चर्चा रंगली आहे। जाने वाले घोडे बारात में नहीं नाचते अशा पद्धतीने स्टेटस ठेवलं त्यांनी 10:30 आजच्या काही घडामोडींचा रात्री झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर स्टेटस आहे। नाही, मला हे कोण काय स्टेटस देते याला काही हे नाही। म्हणजे बिना परिश्रमाने ज्यांना काही मोबाईलच हाताळून स्टेटस ठेवायचं असेल तर त्यांना त्या स्टेटसला कोणी काही महत्व देण्याची गरज वाटत नाही। गटनोंदणीवरूनही विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत। काँग्रेसच्या 27 नगरसेवकांपैकी प्रतिभा धानोरकरांनी 13 नगरसेवकांची आधीच गटनोंदणी केली आहे। मात्र वडेट्टीवारांच्या नगरसेवकांची गटनोंदणी झालेली नाही। यावरून विजय वडेट्टीवार यांनी नागपूर विभागीय आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत। आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्याचा आरोप त्यांनी केला। तो मात्र पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखे वागतायत। आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहेत। कायदेशीर लढाई आम्ही लढूच, परंतु सत्ता प्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पूर्णतः दबाव टाकलेला आहे। प्रतिभाताई धानोरकरांवर दबाव कोण आणते? सातत्यानं विजय वडेट्टीवार यांच्याकडनं प्रतिभाताई धानोरकर यांच्या गटावर दबाव आणला जातोय। त्यांच्या घरावर नोटिसा लावल्या जात आहेत। अशा पद्धतीचं कृत्य विजय वडेट्टीवार तुमच्याकडनं केलं जात आहे आणि तुम्ही काय आयुक्तांच्या दबावाचा विषय काढताय? उलट तुमच्या दबावामुळं काँग्रेसमध्ये 4 ठिकऱ्या पडलेल्या आहेत, त्या आधी सांभाळा आणि मग इतरांवर बोला। चंद्रपूरमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याचं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। कारण कोणालाच बहुमत न मिळाल्यानं सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे। तिकडे ठाकरेंची शिवसेना आणि वंचितच्या हातात सत्तेच्या चाव्या आहेत। त्यांचा ज्या पक्षाला पाठिंबा तेच सत्तेत बसणार। मात्र दुसरीकडे सत्ता स्थापनेआधीच काँग्रेसमध्ये वाद सुरू झाल्यानं त्याचा चंद्रपूर पालिकेत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे। आशिष आंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।